नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना काही आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर महिन्याच्या 1500 रुपये हप्ता अनेक महिलांच्या खात्यात अजूनपर्यंत जमा झालेला नाही. सध्या सरकारने हिवाळी अधिवेशन या योजनेसाठी 1400 कोटी तरतूद केली आहे. हे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या संदर्भात सरकारने आश्वासन दिले आहे की डिसेंबरचा 1500 हप्ता पुढील 4 ते 5 दिवसात किंवा महिन्याच्या शेवटी महिला खात्यात जमा होणार आहे. यावर सरकारने अधिकृत माहिती दिली आहे. 2100 रुपये हप्ता योजनेसाठी 1500 हप्त्याचा लाभ जरी महिलांना दिला जात असला तरी 2100 रुपये हप्ता या संदर्भात सरकारने प्रारंभात सांगितले होते की आर्थिक अधिवेशनामध्ये निश्चित केला जाईल. सुरुवातीला फडणवीस सरकारने सांगितले होते की 1500 हप्ता महिलांना 2024च्या एप्रिल महिन्याच्या मिळू शकतो. त्यामुळे महिलांना 2100 रुपये हप्ता जो आहे तो अंतिम निर्णय आर्थिक अधिवेशन घेतला जाऊ शकतो. यामुळे महिलांना 2100 रुपये हप्ता मिळवण्यासाठी एप्रिल 2024 पर्यंत थोडा वेळ लागू शकतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिलांना अर्जाची पडताळणी. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की कोणत्याही अर्जाची पडताळणी होणार नाही. जो महिला अर्ज भरला आहे आणि त्या पात्र ठरल्या आहेत त्या महिलांना दिला जाईल. जर कोणती तक्रार आल्या तर त्या तक्रारीची तपासणी केली जाईल आणि अर्जाची पडताळणी होणार नाही. यासाठी नवे निकष किंवा नियम लागू होणार नाही. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यात अनेक महिलांना 7500 रुपये मिळाले होते. याचा अर्थ महिलांना आधीच काही रक्कम दिली गेली आहे. 1500 रुपये हप्ता नियमितपणे महिलांच्या खात्यात जानेवारी 2024च्या मध्यापर्यंत येऊ शकतो. मात्र सर्व महिलांना हप्ता एकाच वेळी न मिळाल्याने काही गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारने महिलांच्या दिलेल्या आश्वासनानुसार सर्व पात्र महिलांना हप्ता मिळणार आहे. त्या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले असेल त्या योग्य वेळेत हप्ता मिळेल. योजनेसाठी जो निर्णय घेतला गेला आहे तो योजनेच्या नियमामध्ये काही बदल न करता सर्व इच्छुक महिलांना तसा फायदा दिला जाईल. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केलेल्या निर्णयाची महिलांना आर्थिक मदत लाभ देण्यास मानस व्यक्त केला आहे. मात्र हप्ता मिळवण्याच्या विलंबामुळे महिलांमध्ये काही निराशा दिसत आहे. सरकारने आश्वासन दिले आहे की लवकरच यावर कोणती कारवाई केली जाणार आहे. धन्यवाद.